सो गाईज आता बघू शकता आपण इथे आलो कॉलेजमध्ये आणि पाठीमागे आमचं आहे वोटिंग उद्या वोटिंग बूथ आहे वोटिंग बूथ आहे सगळा एवढा दिसतो एवढा इथे फोटो काढू चला चल हा फोटो काढू मम्मी पिसळली अंडा फुटला अंडा हे व्हॉट्सअप गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. गाई आता वाजले सकाळचे 6:15 आणि आम्ही चालू 7:30 ट्रेन आहे आमची. आणि कधी झोपलो काल जाऊन कधी उठलो काय समजलं पण नाही कधी कालचा दिवस गेला. आता तर आम्ही गेलो कॉलेजला काल कधी जातो दिवस समजत पण नाही. पण असं नाही सिकंदर आहे या बघा 7:30 ट्रेन पकडायची आम्हाला काय पण करून ती नाही भेटली मग गेलो मग डायरेक्ट मग बसली मग जाऊ जायचं आहे कॉलेजला. आज बघू हाफ डे होतं का फुल डे होतं आहे आणखी हाफ डे असेल आज लवकर सुटेल. सो बघू आजच्या ब्लॉगमध्ये काय होते. काही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा इंस्टावर. सो काही बघा अख्खा एंडपर्यंत बघा नक्की बघू काय होते मला काय होईल आजच्या ब्लॉगमध्ये. सो चला भेटू थोडा वेळ ट्रेन पकडतो. पॉम 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 कुठे हँडिकॅप्ट ट्रेन बसले वाटते शपथी तिकडून बरं आहे ते ट्रेन जागाच नाही वाटत. सगळं आता आपण आहोत ठाणा ट्रेनमध्ये. आता कशी पोचलो पनवेलला किती सोबत नाही आहे काय 8:45 ना 8:45 पोचलो पनवेलला. एवढी गर्दी आहे ना एवढी गर्दी ट्रेनमध्ये हो जाम गर्दी आणि त्या पेनवर येताना एवढा टाईम लागतो ना चाललं तर जाऊ कॉलेजला पोचू जाऊ 6 वाजता पोचू कॉलेजला. सो बघू आता सुट्टी किती असतात 3 वाजता 3:30 वाजता सुटेल 3 वाजता बघू येतो तो लागेल भेटतो. सो गाईज आता बघू शकता आपण इथे आलो कॉलेजमध्ये आणि पाठीमागे आमचं आहे वोटिंग उद्या वोटिंग बूथ आहे वोटिंग बूथ आहे सगळा एवढा दिसतो एवढा. इथे फोटो काढू चला चल हा फोटो काढू. मी मतदान माझे अभिमान नाही माझे मत आपला मत आपला मत यार फुल यायचं बघा 3-4 बूथ आहेत म्हणून उद्या सुट्टी आहे आम्हाला उद्या. जा फोटो काढ माझे मत माझा अभिमान आहे ना वोटिंग तुला पोलिसांनी सिटी जा फोटो काढतो मस्त तुझा येड्या जा ना फोटो काढ तू म्हणतेस दादा आला फोटो काढतोय नाही बोलतो नॉट अलाउड गाईज फोटो काढायला. आता पण जाऊ बाहेर नाही जेव कॅन्टीन जायचा पहिले इकडे जाऊन सावलीत गाईज दिस इज आवर कॉलेज यू कॅन सी इट. आज लग्न आहे आमच्या कॉलेजमध्ये मंडप घातलं काही मस्त एकदम वारात पंगत बसलं आता. नाही बघा आहे इथं बूथ लावलेत बघा इथं एकदम कॉलेजमध्ये फुल. गाइस अभी हमारा लेक्चर हो गया कहते हैं अभी हम जा रहे हैं घर पे और यदि अपने साहिल भाई अभी खड़ा है ये क्या है तब इसका दिल्ली अरे बहन ए बाबा तू पागल है क्या साहिल थोड़ा चल चल बैठ सो गाईज आता आलो घरी मग जस्ट आलो घरी कसं खाऊ काय थांब नैवेद्य दाखवायचे दाखवलं नाही अजून आताच घेतले बनवायला असे गोड कर मस्त बघू कशाल गाईज गोड असतील ना घेतला खाऊ शकतो का नैवेद्य आहे ना. थोडा तो गोड टाक असं वाटतंय आणि चांगले आहेत. सो गाईज आता आपण जाऊ जिमला दौडायला आणि उद्या मस्त आहे सुट्टी उद्या झोपीन मस्त सकाळी 6 वाजता नाही 12 झोपलं का 12 वाजेपर्यंत झोपे. सकाळी 6 वाजता गेलो आता 6:30 वाजता आलो 12 तास ड्युटी. आणि आज जास्त व्लॉग नाही काढला कॉलेजमध्ये कारण टाईमच नाही भेटला लेक्चर कंटिन्यू होते डायरेक्ट निघून आलो घरी दम दिलो झोपायचं होतं जाम. सो आता आपण जाऊ जिममध्ये आणि बघू आपण जिममध्ये काय होत आहे. तो चला ब्लॉग बघा कंटिन्यू. गाईज शुअर माय लव चालतो मी खाल्लं आज आज मकर संक्रांती आम्ही खाते शर्मा चालतो एवढा काही हे नाही सीन नाही खातो आज बस. गाईज बँडवाले वाटते बँडवाले एकदम तो माहेर खाणार का तो माहेर का
मी असं वागतो तसंच तो वागला पाहिजे काय मला समजत नाही रे. मी घातला टी शर्ट काय आता मी हा टी शर्ट घातला लगेच हा पण फक्त तोच टी शर्ट घाला काय तर बोला ठेवलाच नाही मला याने काय शब्दच नाही माझ्याकडं. किती वाजता आलास गाइस अभी जा रहे हैं हम जिम. हिंदी में हिंदी में ट्राई देखो हिंदी बोल. गाइस अभी हम जा रहे हैं जिम कॉलेज में केवल बस गाइस अभी जा रहे हैं जिम और आज जाना कोई ब्लॉग निकालना है सो अभी कंटेंट है लेक्चर था मेरा आज बहुत नॉन स्टॉप लेक्चर. तो भाई आप पे देख आज का ब्लॉग निकालने का उद्देश्य इतना ही है कि मतलब कंटेंट नहीं मिला तो भी मैं ब्लॉग निकाल रहा हूँ. देखो तो ब्लॉग काटते हैं ये इतना ही है कि आप ब्लॉग निकालो आप इस ब्लॉग से आपला ब्लॉग काढायला मिळतो तुझा कॉन्फिडन्स वाढतो ब्लॉग काढून जास्त थांबायला नाही. चैलेंज है बिकॉज पूरा मतलब चैलेंज है 30 डेज का वो हम करेंगे कंप्लीट और डालेंगे इससे हमारा कॉन्फिडेंस भी हाई हो जाएगा और मोटिवेशन मिलेगा हमको खुद को ही. चलो आज के लिए मोटिवेशन इतना बस है. असा टोक्या आला माझ्या चालू जिमला अरे जा रहे जिम जिम पे थोड़ा दिखा दे तो थोड़ा बार बड़ा हो जाएगा लेटी. चलो एवढं आहे 2 आयच्या गावात की मार 2 3 7 थांब 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 सोड घे 7 1 2 बेकार आहे ईगल वाटतं ईगल डायरेक्ट ईगलच वाटतं बघ. आणि काय आता मी वजन चेक केलं माझं वजन फक्त 60 kg आणि ह्याचा 66 नाही 66 kg मला काही समजत नाही. आता पुढच्या आठवड्यात चेक केला पुढच्या वीकमध्ये चेक केला माझा डायरेक्ट 67 त्याच्या पुढच्या 68 जसं एक आठवड्याने जवळजवळ एक असा किलो वाढत जातो मला समजत नाही. डाएट बेट टिप्स आहे थोडे मला पण डाएट टिप्स दे त्याच होतं 60 त्याकडून घ्यायची मला भाई फक्त 60 kg. ओ माय गॉड कधी कसं वाटतं का कधी घेईन तर काय सब जाऊ घरी चला. थोडा गाइस ट्रेची प्राइस बघ किती आहे 200 रुपये किलो 200 रुपये ट्रे एक ट्रे. कब कम होगा अंडे का भाव अंडे का भाव कब कम होगा कमी है ये 150 रुपये ना होगा हाँ पता है पिछली बार गाइस अंड्याची ट्रेची प्राइस एवढी वाढले ना आणि शपथ अंडी खायलाच नको नीट ठेवू द्यावं कुठला ना जेवायला लागेल. $240 होता माग 200 रे आलाय बारा 160 वेळ होते मस्त. मला असं वाटतं ना काही मी तर चिकनचं हे टाकावं दुकान चिकनचा बिझनेस होता असं आयडिया मला डोक्यात कारण चिकनचे रेट एवढे वाढलेत ना आता एवढे वाढलेत ना जाम प्रॉफिट होईल आपल्याला. टाका ना काय तू साईडला अंडा टाक अंडा तिकडे साईडला सोयटी टाक तोच धंदा काय कसं वाटलं आयडिया तुम्हाला गाईज मस्त चिकन टाकेल थोडा कमी विकेन चिकन 200 विकेल चीप प्राईस मस्त मला धंदा होईल असं खाईल मस्त धंदा करायला. डन गाईज डन. चला गाईज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा सांग चल फॉलो करा. किती बाकी दिवस आहे 12 बाकी कधी गेले 12 दिवस एवढं 15 दिवस कधी गेलं एवढं डेली वगैरे काय समजला पण नाही काय वाटलं ना सवय असं वाटते सर डेली म्हणजे लाईफ रोज कसं आपण रोज कसं आईच्या गावात पडलो आता रोज कसं सकाळी उठणार तू ब्रश करतोस रोज असं म्हणजे सवय असं वाटते लाईफची ती अशी काय हे नाही त्याला काय. सो आई चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मी लवकर. टाटा बाय बाय सी यू बाय बाय बोल बाय 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 गाईज चला उद्या गाईज एवढी घाई ना मला एवढी घाई मम्मी पिसलली अंडा फुटला अंडा ह्यात खाऊ काय
पी दे अहो हा सार्थक अंड्याचा ट्रे आणला आणि अंडच फोडलंय इथून पटकन घाई घाईत काढलाय काढली थाप आताच घेऊन आला पटकन उचलतो आणि वाट लागली माझी आणि मला बाय बाय ते, सी ਟਾਈਮ ਲੱਗੂ ਮਿਟਣੇ ਨੂੰ ਸਾਨੂੰ ਥੱਲੇ ਸਿੱਟਣੇ ਨੂੰ 21 ਵਾਰੀ ਜ਼ੋਰ ਲਾ ਲੈ ਛੱਤੀਆਂ ਐਨ ਇੱਕੋ ਨਾਰ ਦਾ ਮੈਂ